सो मित्रांनो, आता आपण आपल्या रिॲक्टच्या ॲप्लिकेशनमध्ये टेलविंड इन्स्टॉल करणार आहोत. सो टेलविंड काय आहे? टेलविंड हे CSS लायब्ररी आहे. सो tailwind.css.com वर तुम्ही जर गेला तर इथं आपण काय करू शकतो. आता आपण तुम्ही बूटस्ट्रॅप कदाचित वापरलं असेल, तुम्ही अजून कुठलं तरी वापरलं असेल. एक कंप्लेंट कायम असते बघा की वेबसाईट तुमच्या एकसारख्या दिसतात, कारण बूटस्ट्रॅपमध्ये तेच ठराविक कॉम्पोनंट्स आहेत. टेलविंड थोडी जास्त लिहावी लागते, पण ही खूप मॉडर्न स्टायलिंग सिस्टीम आहे आणि ऑलमोस्ट सगळ्या स्टार्टअपमध्ये टेलविंड वापरलं जातं. सो tailwindcss.com वर जावा आणि इथं गेट स्टार्टेडला क्लिक करा. ठीक आहे. सो गेट स्टार्टेडवर आल्यावरती इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत, जसं की टेलविंड CL आहे, पोस्ट CSS आहे, फ्रेमवर्क गाईड आहे. सो फ्रेमवर्क गाईडमध्ये आपण व्हीट आहे का बघूया. हे बघा, इथं व्हीट आहे. सो मी व्हीटला क्लिक करतो आणि व्हीटमध्ये कसं, आणि युजिंग रिॲक्ट अर्थात आपण रिॲक्ट वापरतो. सो आपण इथं हे करूया. आता सो पहिलं जर तुम्ही पाहिलं तर npm क्रिएट व्हीट ॲट लेटेस्ट आहे. सो हे आपण ऑलरेडी करून झालं आहे, आपला प्रोजेक्ट तयार झालेला आहे. आपण पुढच्या सेकंड स्टेपपासनं चालू करूया. सो पहिला आहे npm इन्स्टॉल डी टेलविंड CSS, पोस्ट CSS, ऑटो प्रिफिक्सर, ही पॅकेजेस आपण इन्स्टॉल करणार आहे. सो पहिली लाईन मी कॉपी करतो आणि माझ्या कोडमध्ये येतो. इथं टर्मिनल ओपन करतो. आता हे ॲप्लिकेशन मी टर्मिनेट करतो. सो Ctrl+C दाबलं की ॲप्लिकेशन आपलं टर्मिनेट होईल आणि जे मगाशी मी कॉपी केलं होतं ते या ठिकाणी पेस्ट करतो. सो परत किती वेळ लागेल हे तुमच्या इंटरनेटच्या स्पीडवरती डिपेंडंट आहे. सो इथं माझं टेलविंड इन्स्टॉल झालेलं आहे. आता पुढच्या स्टेपला जाऊया. सो पुढची स्टेप आहे npx टेलविंड CSS init-p. सो ही मी कॉपी करतो आणि टर्मिनलमध्ये इथं पेस्ट करतो आणि एंटर दाबतो. सो इथं तुम्ही बघू शकता की काही नवीन फाईल तयार झालेल्या आहेत. त्यातली एक पहिली आहे tailwind.config.js. ही एक फाईल या ठिकाणी तयार झालेली आहे. सो मी परत जातो इथं आणि इथं ते काय म्हणतात बघा की tailwind.config.js मध्ये काही गोष्टी आपल्याला टाकायच्या. सो मी हे सगळंच कॉपी करतो आणि इथं tailwind.config.js मध्ये जुना भाग काढून टाकतो आणि नवीन भाग पेस्ट करतो. ठीक आहे. सो ह्या गोष्टी मी इथं टाकलेल्या आहेत. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर index.css मध्ये ह्या 3 गोष्टी आपल्याला कॉपी करायच्या आहेत. सो मी हे कॉपी करतो आणि index.css मध्ये जातो, इथं पेस्ट करतो. ठीक आहे. आता आपण आपला कोड रन करूया परत. सो npm रन dev. सो माझं ॲप्लिकेशन मी रिफ्रेश करतो आणि तुम्ही बघू शकता की इथं लगेच माझ्या स्टायलिंगमध्ये चेंज झालेला आहे. ठीक आहे. इथं पण टेलविंडमध्ये आपल्याला काय करावं लागतं, टेलविंडमध्ये आपल्याला प्रत्येक एलिमेंटला स्टायलिंग थोडंसं भरभोज करावं लागतं. सो इथं जर तुम्ही पाहिलं, सो मी डॉक्युमेंटेशनमध्ये जातो आणि आपण लेट्स से टेक्स्ट साईज मला बघायचं. सो मी क्विक सर्चमध्ये जातो आणि टेक्स्ट फॉन्ट साईजमध्ये गेलो तर इथं बघू शकता फॉन्ट साईजसाठी ना वेगवेगळे क्लासेस आहेत. म्हणजे आपण जनरल CSS कशी लिहितो की लेट्स से आपण index.css मध्ये आलो, इथं आपण म्हटलं की H1ला मला फॉन्ट साईज हवा आहे लेट्स से 20 पिक्सल, त्यानंतर फॉन्ट वेट हवं आहे बोल्ड. ठीक आहे. सो हे करून मग माझा इथं कोड चेंज होतो वगैरे. हे टेलविंडमध्ये आपल्याला अशी स्पेशल CSS लिहायची गरज नसते. त्याच्याऐवजी मी इथं काय करू शकतो, app.jsx मध्ये जाऊन या H1ला क्लास देऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की रिॲक्टमध्ये आपण क्लास हा शब्द वापरत नाही, क्लास इक्वल टू लिहित नाही, कारण क्लास हा जावास्क्रिप्टचा रिझर्व्ड वर्ड आहे आणि JSX म्हणजे इसेन्शियली तुमची जावास्क्रिप्टची फाईल आहे. सो इथं आपण क्लास नाही लिहू शकत, इथं आपण क्लास नेम लिहावं लागतं. ठीक आहे. क्लास नेममध्ये आपण लिहूया text-to-excel. ठीक आहे. text-to-excel लिहिल्यावरती बघा आपोआप इथं फॉन्ट मोठा झाला. तेच जर आपण लेट्स आपण 4XL केला तर तो अजून मोठा झाला. तसंच जर आपण खालच्या याला केलं, लेट्स H2चा क्लास आपण नेला text-to-excel आणि आता हे H1 मला बोल्ड करायचं आहे. सो मी इथं काय अजून एक क्लास काय टाकणार, फॉन्ट-बोल्ड. सो फॉन्ट-बोल्ड टाकलं तर बघा हे बोल्ड झालं.
आता लेट्स से खालची लाईन मला रेड हवी आहे. सो खालच्या लाईनला मी काय करणार, टेक्स्ट डॅश रेड मध्ये बघा किती कलर्स आलेत. सो लेट्स से मला हा 600 वाला पाहिजे, टेक्स्ट डॅश रेड डॅश 600. सो खालचा कलर माझा इथं बदलला आहे. सो तुम्ही काय करा, tailwind.css मध्ये जाऊन डॉक्युमेंटेशनमध्ये जाऊन ना, इथं तुम्हाला अनेक क्लासेस दिसतील. वेगवेगळे क्लासेस तुम्ही वापरून बघा. आणि टेलविंड थोडंसं समजायला हळूहळू वेळ लागेल, कारण ह्याच्यात खूप क्लासेस आहेत. पण जसं जसं वापरत जाऊ ना, तसं तसं आपल्याला काय होईल, एक एक क्लास कळत जाईल. महत्त्वाची गोष्ट काय आहे, डॉक्युमेंटेशन टेलविंडसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि डॉक्युमेंटेशन वाचायला तुम्ही शिकलं पाहिजे. डॉक्युमेंटेशन शिकलात की तुम्हाला या गोष्टी आपल्या क्लिअर होत जातील. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता आपण टेलविंडही आपलं सेटअप झालेलं आहे. आता आपण आपल्या ॲप्लिकेशनचे ना एक एक भाग बनवायला चालू करूया.